सन्माननीय पांडुरंगजी पाटील यांचं शुभ आगमन झाले, त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात सहर्ष स्वागत। आणि सनी काटकरला जे मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे ते पांडुरंगजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जाईल। या स्पर्धेमध्ये पांडुरंगजी पाटील साहेबांचं सहर्ष स्वागत असणार आहे। ही स्पर्धा अगदी पाहिलं तर दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचले आणि उपस्थित पाहुणे सन्माननीय पांडुरंगजी पाटील साहेब उपस्थित राहिले, त्यांच्या शुभ हस्ते इथे प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते। सनी काटकर या खेळाडूला ज्याने मेडन षटक आणि त्याचबरोबर 3 विकेट सुद्धा मिळवल्या त्याचा सन्मान केला जातो। इथे पाहिलं तर पहिल्याच बॉलवर आकाश पाटील क्रॉस बटन करण्याचा प्रयत्न केलाय। वाडिश लॉंगॉनला इथं फिल्डर तैनात आहेत, पकडला जाईल बॉल, परंतु धावांचा श्रीगणेश इथं बॅटिंग करताना वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप या संघासाठी केलाय। खरं तर ज्या प्रकारे मी उल्लेख केला आकाशने फटका केसला, लगेच पहा आमच्या दिनेश दादांची नजर बॉलकडे वळाली। त्यांना माहिती आहे की एक एक बॉल एक एक धाव महत्वाची आहे। जरूर आपण मॅचला पुन्हा एकदा पाहिलं तर शिरकाव करूयात। खरं तर ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा इथे सन्मान केला जातोय। जरूर पांडुरंगजी पाटील यांचे सुद्धा उपस्थिती लाभले, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत। सोबतीला असतील मंगेश दादा कदम मॅनेजर आहेत, तर त्यांचंही आपण स्वागत करूया। त्यासोबत शासनचे आमचे रवीजी कर्णूक यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात। सोबतीला चेतनदादा गंभीरराव यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात आणि वळूयात मॅचकडे। ही मॅच जर पाहिली तर वीरेश्वर 11 सासगाव संघ आणि त्यांच्या विरुद्ध असताना संघ बॅटिंग करतोय, अर्थातच वैष्णवी 11 हा संघ बॅटिंग करतोय। सलामीची जोडी आकाशचे आणि त्याचबरोबर सुधीर उमरे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत। ऑपोजिट बाजूला पाहिलं तर किरण वळकुंडे खेळाडू आहेत। किरण वळकुंडे बॉलिंग ट्रॅकवर असतील, जर पाहायला गेलं तर त्यांचा संघ मागील 2 मॅच जिंकलाय आणि ऑपोजिट असलेला आकाशाचा संघ 1 मॅच विजयी 1 मॅच पराभूत। चांगला बॉल, ब्लॉकचा बॉल आहे, पाहिलं तर इथे कोणतंही उत्तर नव्हतं आकाशकडे। बॉल निर्धाव गेला आणि या बॉलवर डॉट बॉलच्या सहाय्याने पाहिलं तर धावसंख्या तिथे स्थिरावते। पहिलं षटक P1 षटकामध्ये थोडा शांत खेळ पाहायला मिळतोय, 2च धावा झाल्यात, विकेट अद्याप नाहीये। ही जमेची बाजू म्हणावी लागेल, जोपर्यंत आकाश आणि त्याचबरोबर सुधीर उमरे मैदानात टिकले ही मॅच आपल्या बाजूने करू शकतात। इथे स्विच हिटचा फटका आणि देऊन जातोय 6 धावांचा झटका, बॉल गेला सीमा पार, आउट ऑफ द पार्क, षटकार। जर आपण या वेळेमध्ये आता आपल्या उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करणार आहोत। पहिला सत्कार होईल सन्माननीय पांडुरंगजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावर केला जातोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। मुख्य अतिथी मंचावर इथे पाहिलं तर सन्मान केला जातो संदीपजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते पांडुरंगजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय। त्यानंतर दुसरा सन्मान आपण करण्यासाठी संदीपजी पाटील साहेबांनाच विनंती करूयात। पुढील सन्मान सन्माननीय मंगेशजी कदम साहेबांचा केला जाईल। मंगेशजी कदम साहेबांचा पुढील सन्मान केला जाईल। मंगेशजी कदम साहेबांचा पुढील सन्मान केला, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। एक देखणं व्यक्तिमत्व या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहे, त्यांचा आपण सन्मान करूयात या मुख्य अतिथी मंचावर। आणि त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल तो सन्माननीय रविदादा कर्णूक यांचा। रविदादा कर्णूक यांचा पुढील सन्मान केला जाईल। बघा दुसरं षटक घेऊन आला तो गोलंदाज प्रतीक देशमुख समोर सुधीर उमरे। पहिलाच बॉल फुल टॉस बॉल त्याला कव्हरच्या दिशेने डीप मध्ये खेचले गेलाय, फिल्डर आहे तैनात, एक धाव घेतील, स्ट्राइक मिळेल ती म्हणजे आकाशला आणि यानंतर आकाशला चांगली बॅटिंग करावी लागेल। शेवटचा सन्मान
जरूर पाहिलं तर सारसांचे रविदादा कर्णूक यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. आकाश मैदानामध्ये स्ट्राईक एंड बॅटिंग करत आहेत. मागील बॉलवर षटकार आला होता. इथे पाहिलं तर बॅट चेंज लागली यष्टांच्या मागे. इथे बॉल पकडण्याचा प्रयत्न झालाय. अभिजित पाटील यष्टीरक्षक आहेत परंतु प्रयत्न फसलाय. डॉट बॉल जातोय. त्यानंतर पुढील सन्मान आपण करूयात. सन्माननीय चेतनदादा गंभीरराव यांचा सन्मान करूयात. चेतनदादांना विनंती असेल की आपल्या या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप या संघाची मॅच आपण पाहतोय. त्यांना जिंकायचे, कोणत्याही स्थितीमध्ये ही मॅच जिंकायची आहे. त्यासाठीच मैदानामध्ये पाहिलं तर आकाश आणि त्याचबरोबर सोबतीला असलेली सुधीर मुंबरे यांची जोडी थोडेसे नाखुश असतील. आकाश सफल झाले होते बरेच आणि इथे जर पाहिलं तर सफल वाईड. एक एक धाव आणि एक एक बॉल खूप महत्वाचा आहे. दोन्ही टीमला माहिती आहे की ही मॅच जिंकायचे. 2 मॅच जिंकल्यात अर्थातच पाहिलं तर वीरेश्वर 11 सासगाव संघ आपल्या या लीग मधल्या 2 मॅच तर जरूर जिंकलाय तो आता आकाशला जिंकायचा आहे. इथे फुलटॉस बॉल फटका फसला स्क्वेअरला फिल्डर आणि जज सुद्धा पकडतील कॅच. सेफ हँड मध्ये बॉल विकेट गेली आहे. पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर येतोय आकाश पाटील. बॅक टू दी डग आउट. पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर येतो. टीमचा लीडर आकाश पाटील धारातीर्थ पडला आणि पडल्यानंतर त्यांच्या जागी मैदानामध्ये रवाना झालेला खेळाडू साहिल खारमिस्त्री पाटील. हे खेळाडू सुद्धा पाहिलं तर उंच आणि दूर षटकार मारण्यासाठी ओळखले जातात. या खेळाडूच्या मनगटामध्ये ताकद आहे परंतु आता दाखवावे लागेल. आकाश बाद झाले. टीमची टोटल पाहिली तर 9 झाली आहे आणि 9 नंतर टीमची टोटल आता वाढवावे लागेल. सुधीर मुंबरे आहेत. अद्याप पाहिलं तर त्यांच्या बॅटमधून जास्त मोठे फटके नाही आहेत. 2 बॉल 2 वैयक्तिक धावा खेळतात. न्यू बॅटर मैदानामध्ये साहिल पाटील ढेकू गावचे सुपुत्र आज पाहिलं तर खेळताना वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप या संघासाठी फटका दमदार आहे. कव्हरच्या दिशेने फिल्डर चेस करतील बॉलला. अखेरीस बॉलला अडवण्याचा प्रयत्नामध्ये परंतु बॉल गेला सीमा पार. मिळाल्या इथे आल्या आल्या बॅटमधून साहिलच्या धावा 4 चौकार. पहा या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हा खेळाडू मागील काही महिन्यापूर्वी इंजुअर्ड होता. मग डेकू गावच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये याला आपण बऱ्याचदा पाहिलं नाही. एक मागचा हंगाम पूर्णपणे पाहिलं तर स्वतःला रेस्ट केला, ऑपरेशन झालं परंतु आता पुन्हा एकदा मैदानामध्ये अवतरलाय. पीपीएलचा खेळ हा पाहिला तर कोणत्याही खेळाडूला दूर ठेवूच शकत नाही आणि दूर ठेवून देतच नाहीये. बरेच खेळाडू पाहिलं तर 3-4 वर्षानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं. काही खेळाडूंनी पाहिलं तर दूरवरून प्रवास करून अगदी पाहिलं तर आउट ऑफ कंट्री होते. अर्थातच राजा उकेरी तेही पाहिलं तर पीपीएल खेळण्यासाठी सज्ज झालेत. म्हणजे प्रत्येक खेळाडूचं एकच म्हणणं आहे की आम्हाला या पीपीएल थरार अनुभवायचा आहे आणि तो थरार अनुभवासाठी पाहिलं तर इथे अनफिट असलेले खेळाडूच जे नुकतंच पाहिलं तर इंजुरीमधून बाहेर निघाले साहिल खारमिशे पाटील तेही मैदानामध्ये चांगली बॅटिंग करतात. टीमची टोटल जर पाहिली 2 षटकांच्या अंती 14 धावा झाल्यात. 1 विकेट मैदानाच्या बाहेर. ही मॅच जर पाहायला गेली तर जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. समोरचा संघ किरण वलकुंडे ज्याने पाहिला तर वैयक्तिकरित्या 40+ धावा एका इनिंगमध्ये बनवल्यात परंतु त्यांच्याच टीममध्ये असणारा तो रोहित जाधव याने वैयक्तिक 50 धावा जमवल्यात. मग या टीमची बॅटिंग किती स्ट्रेंथला आहे. 49 मध्ये पाहिलं तर किरण बाद झाले परंतु या टीम मधला असताना तो रोहित जाधव या खेळाडूने 50 धावा केल्यात. मग या दोन्ही टीम या टीमचं जर आपण विशेष कौतुक करावं लागेल की 50 धावा जवळपास वैयक्तिक जर बनवत असेल तर त्याच्या टीम समोर 60 ते 70 धावांचा आवाज ठेवावा लागेल. साहिलचा हा पुलचा फटका फसला. फिल्डर करतील जज आणि या बॉलवर स्वप्नील घुटुकडे अखेरीस त्यांच्या हातामध्ये बॉल आलाय आणि पकडला जाईल. साहिल खारमिशे पाटील मैदानाच्या बाहेर. जरूर आपल्या या मुख्य व्यासपीठावर एक अतिथी मान्यवर उपस्थित आहेत. सन्माननीय माननीय श्री दीपक आबा करंजावणे शिवसेना उपजिल्हा प्रमुख पुणे, माजी उपसरपंच बुगाव. नक्कीच पाहिलं तर योगायोगाने या रस्त्यावरून नक्कीच ते पास होत होते परंतु या मास्कचं त्यांनी चित्र पाहिलं
हायवेवरून त्यांनी पाहिलं आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी या मुख्य अतिथी मंचावर आले. त्यांचं आपण करूयात सहर्ष स्वागत या मुख्य अतिथी मंचावर. ही स्पर्धा आणि ही स्पर्धा तेवढी ताकदीची स्पर्धा आहे. तर मॅचची कच लागली आहे. फिल्डर चेस डाऊन करतील बॉलला. अखेरीस बॉलला पकडलं गेलंय. जरूर उपस्थित मान्यवर आपले सन्माननीय दीपकआबा करंजावणे, माजी उपसरपंच भुगाव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पुणे, त्यासोबत त्यांच्यासोबत असलेले आमचे न्यू पुणेचे सन्माननीय सुरेशदा गोविंद यांचं सुद्धा शुभागमन झालंय. खरं तर हे पावडे त्यांच्या कामानिमित्त या रस्त्याने पास होत होते, परंतु क्रिकेटचा हा सोहळा पाहता येता सोहळा पाहण्यासाठी नक्कीच त्यांनी त्यांची धाव वेगळ्या मैदानाकडे घेतली आणि त्यांना क्रिकेटचा जो मोह आहे तो आवरला नाही आणि या मैदानाकडे आगेकूच केली आहे. नक्कीच पाहिलं तर त्यांच्या या क्रिकेटबद्दलच्या प्रेमाला त्यांचा नक्कीच सलाम असेल आणि आपण इथपर्यंत पोहोचलात. आमचं हे आयोजन कमिटी नक्कीच आपलं आभार व्यक्त करतं आणि या थोड्या वेळातच आपला सुद्धा या मुख्य अतिथी मंचावर सत्कार केला जाईल. प्रत्येक क्रिकेटच्या चाहत्यांचा इथे सन्मान केला जाईल, कारण की तुम्ही आहात प्रेक्षक राजा आहे, त्यावर तुमच्यासारखे पाहिलं तर अतिथी मान्यवर आहेत, म्हणूनच या खेळाडूंना खेळण्यासाठी तेवढा जोश येतो. आणि आज जर पाहिलं तर आपली उपस्थिती लाभली आहे. आपलं सहर्ष स्वागत या खोपोली नगरीमध्ये या धाकटी पंढरी पंचवर्षीय प्रीमियर लीगमध्ये. चांगली गोलंदाजी करतोय अर्थात गोलंदाज किरण वलखुंडे, कमालीची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत मोठे फटके मारू देत नाहीये. इथं पाहिलं तर टीम डॉमिनेट करते या ओव्हरमध्ये आणि आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6, या ओव्हरमध्ये 5, तब्बल पाहिलं 3 षटकांचा खेळ संपला, 18 बॉलचा खेळ संपलाय. कॅल्क्युलेशन केलं तर 19 धावा झाल्या, 2 विकेट मैदानाच्या बाहेर. ही मॅच जर जिंकायची असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल आणि या मॅचमध्ये स्वतःला जर सिद्ध करायचं असेल, परिस्थितीच्या झोतात जर यायचं असेल तर सुधीर मुंबरे, याआधी तुम्ही 6 बॉल 6 चौकार मारले असतील, याआधी तुम्ही बऱ्याच टुर्नामेंटमध्ये बऱ्याच वेळा या हंगामामध्ये खेळला असाल, मग तुम्ही 11 हंगाम चांगल्या प्रकारे खेळ जरी केला असेल तरी हे 12वा हंगाम आणि 12व्या हंगामामध्ये तुम्हाला वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप या संघासाठी खेळावं लागेल, कारण की ही संधी वारंवार येणार नाहीये. हे जे आयोजन आहे, आयोजन प्रत्येकाच्या येत्या पाहिलं तर कित्येक वर्ष लक्षात राहणार. यासारखं आयोजन याआधी झालं नव्हतं, परंतु यापेक्षा 6 बॉलमध्ये 1 6 मारल्यानंतर मान्य श्री दीपकआबा करंजावणे यांच्याकडून पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. सोबत पाहिलं तर सुरेशजी गोविंद साहेब सुद्धा आहेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. त्यांच्याकडून बक्षीस लावलंय. या 6 बॉलमध्ये 1 षटकार आणि बघा जसं बक्षीस लावलं त्या बक्षिसाला दाद देखील दिली गेली. बक्षीस आपल्या बाजूने घ्यायचं तर आहेच, पण त्यासोबत आपल्या टीमला सुद्धा धावा इथे वाढवायचे. हा षटकार टोकला आणि या षटकाराने धावा संख्या तब्बल झाले 19 + 6 अशा 25 धावा. काय जबरदस्त बॅटिंग इथे मैदानामध्ये. अक्षय पाटील, खरं तर हा खेळाडू नेहमी चिंचवलीच्या ग्रामीण संघाकडे खेळत असतो. चिंचवलीचा तारणहार म्हणून त्याला पाहिलं जातं. चिंचवली संघासाठी नेहमी जेव्हा गरज तेव्हा हा खेळाडू खेळत असतो आणि आजही पाहिलं तर अक्षय पाटील आपल्या टीमसाठी धावून आलाय. ठोकलाय त्याने षटकार. मॅच मध्ये मजा येईल. रोहित जाधव बॉलिंग ट्रॅकवर. रोहितच्या विरुद्ध अजून एक व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर करतील चेस डाऊन आणि यानंतर प्रतीकच्या हातामध्ये बॉल निसटलाय, परंतु हा कॅच नव्हे तर किमान या मॅच मध्ये आपण दूर तर जाणार नाही हा विचार करायला पाहिजे. ही कॅच पाहिलं तर क्रुशियल मोमेंट मध्ये होती आणि अक्षयचा झेल, महत्वाचा झेल. अक्षयच्या विरुद्ध आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे फिल्डिंग केली तो मैदानामध्ये हैदोस मांडू शकतो. त्याने आतापर्यंत याआधी सुद्धा बऱ्याचदा अशा प्रकारचा विक्रम केलाय. चांगले चौकार षटकार मारलेत आणि या मॅच मध्ये त्याला दिलेलं जीवनदान कदाचित आपल्या पाहिलं तर टीमच्या विरोधात पडणार नाही ना, हे नक्कीच येणारा काल ठरवेल. समोर पाहिलं सुधीर मुंबरे आतापर्यंत 6 बॉल 6 धावा केलता. 100च्या स्ट्राईक रेट. ही स्ट्राईक रेट इथे चालणार नाहीये. इथे धावा जमाव लागतील आणि यानंतरचा बॉल साईड स्क्रीनच्या दिशेने फेकला जातोय. बॅनरला सलामी देतोय. टोकला सुधीर मुंबरे यांनी चौकार. रोहित जाधववर केलेलं आक्रमण 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 चौकार.
सन्मान्य दीपक आबा करंजवणे यांच्याकडून पाहिलं तर षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज अक्षय पाटीलसाठी जमा आहे. त्यांचा आपण नक्कीच आभार व्यक्त करूयात. खरं तर तुमच्या क्रिकेटच्या प्रेमाला आम्ही सलाम करतो. अशा प्रकारे बरेच कमी व्यक्तिमत्व भेटतात की अशा एक ठिकाणी मॅचेस बऱ्याच ठिकाणी असतात, परंतु स्वतः जाऊन तिथे मॅच पाहण्याचा त्यांचा मोह तो काही आवडला नाही. आणि इंटरनॅशनल लुक इथे अजून एक फटका उंच गेलाय, परंतु आता या बॉलवर चुकी होणार नाहीये. जजमेंट चांगलं होते. पुन्हा एकदा फिल्डर जर पाहायला गेलं तर तिथे तैनात केले होते. कॅप्टन अतिशय चालाक आहे. कॅप्टनला माहिती आहे फिल्डर कुठे तैनात करायचं आहे. आणि कॅच पकडणारा खेळाडू स्वप्नील गुटुगडे या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. विशेष कौतुक जर स्वप्नीलचं आपण करावं लागेल. एका पहिल्या मॅच मध्ये चांगले झेल पकडले, दुसऱ्या मॅच मध्ये सहज झेल सुटले होते, परंतु त्या दुसऱ्या सुटलेल्या झेलच्या विचारत न राहता आता तिसऱ्या मॅच मध्ये त्यांच्या अजून चांगली फिल्डिंग कशी करता येईल ते करतात. आणि आता पाहिलं तर 2 कॅच त्यांच्या माध्यमातून पकडल्या गेल्यात. सेफ हँड म्हणावं लागेल स्वप्नील गुटुगडेचा. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये रवाना होत आहेत. आदित्य ठोंबरे चिंचवली गावचे अजून एक खेळाडू. या वर्षी आपण ऑक्शनच्या माध्यमातून सुनीलभाऊ पाटील यांच्या SV फार्ममध्ये आपण जेव्हा ऑक्शन घेतो त्या ऑक्शनमध्ये आपण एक संधी दिली होती, तुम्हाला कोणतेही खेळाडू गावचे खेळाडू घ्यायचे तेवढे घ्या, तुम्हाला दिलेले पॉईंट त्या पॉईंटमध्ये तुम्हाला प्लेअर घ्यायचे तुम्ही घेऊ शकता. आणि प्रत्येकाने आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या गावचे प्लेअर त्याचबरोबर आपल्या मर्जीतले प्लेअर त्याचबरोबर आपल्या विभागामधील आपल्याला हवे असलेले दर्जेदार खेळाडू घेतलेत. ऑलराऊंडर खेळाडू चूज केलेत, बॉलर चूज केलेत. म्हणून तर पाहिलं तर प्रत्येकाच्या टीम अगदी स्ट्रॉंग झाल्यात. आणि इथे जर पाहायला गेलं तर स्ट्रॉंग टीम घेऊन तब्बल 12 संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहणार. 2 पूल आहेत, ए पूल आणि बी पूल. इथून जर पाहिलं तर टेबल टॉपर जो असेल तो डायरेक्टली सेमीफायनलसाठी क्वालिफाय असेल, त्याला 3 मॅच जिंकून आपल्याला डायरेक्ट फायनलमध्ये जाण्याची संधी असेल. परंतु पराजित झालेल्या टेबल टॉपरच्या संघाला एक संधी तर जरूर असणार, त्याला एलिमिनेटरमधून जो जिंकणारा संघ त्याच्यासोबत सेमीफायनल 2 खेळण्याची संधी निर्माण होईल. मग एक चांगलं नियोजन पाहिलं तर या आयोजन कमिटीने केलं आहे. म्हणजे टेबल टॉपरला कोणत्याही प्रकारे इथे पाहिलं तर सेमीफायनलच्या मॅचमध्ये चुकीचं काम नको घडायला. त्याच्या विरुद्ध पाहिलं तर एखादी मॅच खराब गेली तर आपण बऱ्याचदा मॅच खराब होताना पाहिल्यात. आणि इथे जर पाहिलं तर जर विकेट आली या बॉलला तर 500चं प्राइज असेल ते म्हणजे करंजवणे सरांच्याकडून. इथे बॉल उंच गेलाय, फिल्डर थोडं त्यांच्या हातातून बॉल निसटलाय, परंतु बॉल थांबला नाही. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय, गेलाय चौकार. आदित्यच्या बॅट मधून आलेला हा 4 धाब्यांचा चौकार. 34 धावा आतापर्यंत मैदानामध्ये. जरूर आपण आमंत्रित करूयात आदोशी गावचे समालोचक केतन कोंडालकर यायचं आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. केतन कोंडालकर कुठे असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्ससोबत संपर्क साधायचा आहे. खरं तर याच व्यासपीठावरून आपल्याला एक ती संधी मिळेल, ती संधी आपण नक्कीच कॅचअप करा. आणि अशा प्रकारच्या संधी असतील ना कधीच सोडायच्या नाही. हेच पाहिजे तर मोठं प्लॅटफॉर्म आहे. इथून ऐकणारे बरेच श्रोते आहेत आणि आयोजन कमिटीचे मेंबर्स आहेत, ते हे पाहत असतात की आपल्या विभागामधून कोणता एखादा खेळाडू, मग तो कोणत्याही क्षेत्रामध्ये पंच असू दे किंवा कॉमेंटेटर असू दे किंवा स्कोरर असू दे, आणि त्याला संधी देण्याचं काम ते करत असतात. आम्हीही पाहिलं तर इथूनच तयार होण्याचं काम करतोय. आज आम्ही शिकतोय, परंतु याच प्लॅटफॉर्मवर आम्हाला मिळालेली संधी आणि त्याच प्लॅटफॉर्मवर आम्हाला आज ॲज अ कॉमेंटेटर म्हणून बोलून घेतलं, ते एक आमच्यासाठी भाग्याची गोष्ट. यायचं केतन, पुन्हा एकदा शेवटची पुकार आपल्याला असेल, आमच्यासोबत जोडले जा. आपण एक टॅलेंटेड असे कॉमेंटेटर. सोबतीला पाहिलं तर आमच्या मनीष सर आहेत आणि सोबतीला त्यासोबत एक दर्जेदार फटका, जबरदस्त फटका ठोकला 100 आणि बॉल गेला सीमापार. अभिजित यांच्या विरुद्ध केलेलं आक्रमण, षटकार. चाळीस धावा झाल्या आतापर्यंत धावफलकावर. चांगली बॅटिंग मैदानामध्ये इथे करतोय तर अर्थातच अक्षय पाटील याच्यावर जबाबदारी होती. मी सुरुवातीला म्हटलं होतं या संघाचा तारणार, या संघासाठी बऱ्याचदा पहिल्यांदा त्यांनी चांगलं खेळ केलंय. आपल्या ग्रामीण संघासाठी खेळ करता करता आज पाहिलं तर या वैष्णवी मित्रप्रेम संघासाठी बॅटिंग करावी लागेल. इथे सरळ ज्या दिशेने मारलेला फटका, लॉंग दी कार्पेट फटका, फिल्डर आहेत डीप मधून किरण वेलकुंडे आलेत, डायरेक्ट पाहिलं तर इथे थ्रो केलाय तो कीपर एंडकडे. प्रवीणजी देशमुख बॉल पकडतील, विकेट कीपर आहेत, परंतु इथे मिळेल ती म्हणजे अवघी 1 धावानी. एके धावेनी खरं पाहायला गेलं तर अक्षय नॉन स्ट्राईकला गेलेत, आदित्य स्ट्राईक एंडला आलेत आणि आता आदित्यला सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल. इथून पाहिलं तर एक एक मॅच महत्वाची, एक एक ओव्हर, एक एक बॉल महत्वाचा आहे. लीग स्टेजेसच्या मॅच
आणि लीग स्टेजेसच्या मॅचमध्ये प्रत्येकाचं हे स्वप्न असतं की आम्हाला टेबल टॉपर बनायचं आहे. आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन आपण पुढच्या मॅचमध्ये जात असतो आणि सेमीफायनलच्या मॅच असतील, अर्थात क्वालिफायरच्या मॅच असतील, एलिमिनेटरच्या मॅच असतील, तिथे आपल्याला एक एक मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. मग लीग स्टेजेसमध्ये ज्या चुका होत असतील त्या चुका सुधारवायच्या आहेत, परंतु आता चुका सुधारवायला टाईम नाही आहे. जर पाहिलं तर पहिली मॅच इथं वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप पराभूत झाला आहे, तोही रन रेटचा मार्जिन पाहिलं तर बराचसा होता, परंतु इथे चांगली बॅटिंग आता करावी लागेल. इथे आदित्यने फटका खेचला, बॉल हवेत आहेत, फिल्डर आहेत तैनात, आता चुकी करणार नाहीयेत. अर्थातच प्रतीकने पकडला जाईल, विकेट जातीये. आदित्य पाटील बॅक टू दी डॅग आउट. शेवटची मॅच असणार आहे देवांश मल्हार 11 आणि जय मल्हार 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी यायचंय आणि या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण नक्कीच आमंत्रित करूयात सन्माननीय सुरेशजी गोविंद सर, त्यासोबत पाहिलं तर माननीय श्री दीपक आबा करंजावणे साहेबांना. खरं तर हे मोठं नाव आहे शिवसेना खोपोलीमध्ये, शिवसेना पुणेमधील एक खूप मोठं नाव आहे खरं पाहायला गेलं तर. आणि माजी उपसरपंच आहेत भोगाव ग्रामपंचायतीचं, त्यांचं कौतुक करूयात आणि त्याचबरोबर त्यांना आपण मान देऊयात. खरं तर माननीय श्री दीपक आबा करंजावणे साहेबांना या आपण येणाऱ्या मॅचचा टॉस करण्यासाठी नक्कीच त्यांना मान देऊयात. चला आमंत्रित करूयात जय मल्हार 11 संघाचे कॅप्टन आणि त्यांच्यासोबत असणार ते म्हणजे देवांश मल्हार 11 टीमचे कॅप्टन. इथे फटका उंच गेलाय, फिल्डर तैनात आहेत, परंतु त्यांच्या बाजूने बॉल फुरा झाला सीमा पार. दोन फिल्डर अगदी पाहिले तर चकले आणि त्यांच्या मधोमध अगदी बॉल गेला सीमा पार. मिळाला धावा 4 आणि या 4ने टीमची टोटल वाढतीये 45 धावा. वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप हा संघ इथे मैदानामध्ये खेळतोय. प्रसाद शिंदे आलेत मैदानामध्ये आणि प्रसाद शिंदे नेहमी सलामीला पाहिलंय, परंतु आता माझ्यावर जबाबदारी, इथे मला चांगली बॅटिंग करायची. येणारे 1 2 3 बॉल काय भेटतील त्याच्यावर मला तुटून पडायचंय, कारण की आलेली संधी त्या संधीवर तुटून पडा. मग त्या संधीवर तुटून पडल्यानंतर कोणताही निर्णय येऊ दे, तुम्ही तुमचं काम करा. इथे बॉल फसलाय, हवेत आहे, फिल्डर अभिजित पाटील स्वतः जातील जेल खाली, पकडला जाईल. मागील बॉलवर चौकार, त्याच्यानंतरच्या बॉलवर आलेला पाहिलं तर विकेट आणि या विकेटच्या रूपामध्ये पाहिलं तर धावा संख्या स्थिरावते 45 धावा. निखिल सिन्हा और देव थापर, इन दोनों मेहमानों से मैं गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पर आए. दिनेश पाटिल साहब हमारे साथ हैं. तर निखिल सिन्हा आणि थापर साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. जरूर निखिल सर, त्यासोबत थापर सरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. इथे फटका दमदार आहे, टिफला फिल्डर तैनात आहेत, डीप मिड विकेटला फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न करताना आणि अखेरी शेवटच्या क्षणामध्ये विकेट रनआउटच्या रूपामध्ये जातीये. इथे धाव 1 मिळेल आणि या एकीच्या मध्ये धाव फलकाची स्थिती जर पाहिली 46 धावा झाल्यात. म्हणजे येणाऱ्या 30 बॉल मध्ये आता वाचवायचे पाहिलं तर आपल्याला ह्या 47 धावा फक्त 46 पर्यंत थांबवायचं आहे, परंतु येणाऱ्या 30 बॉल मध्ये बॅटिंग करताना करायच्यात. अर्थातच वीरेश्वर 11 सासगाव संघाला करायच्यात त्यात 47 धावा. अक्षयसाठी षटकारासाठी माननीय श्री दीपक आबा करंजावडे यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज आहे. ते अक्षयला कॅश प्राइज, अक्षय विनंती करतो की यायचे करंजावडे साहेब आहेत त्यांच्या हस्ते शुभ हस्ते आपण एक कॅश प्राइज घ्यायला यायचंय. सोबतीला पाहायला गेलं तर टॉस सुद्धा केलं जाईल. अक्षय 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 पाटील सर जाणार आहेत, कृपया येऊन लगेच जा. 1 मिनिट या, पुन्हा जा. ह्या मुख्य व्यासपीठावर पाहिलं तर षटकार मारण्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज करंजावडे साहेबांनी लावलं होतं. ते अर्थातच अक्षयला दिलं जाते 500 रुपयाचं कॅश प्राइज.
त्यानंतर आपण टॉस करूयात. जय मल्हार 11 आडोशी आणि त्यांच्या विपक्ष असलेला संघ अर्थातच देवांश मल्हार 11 संघामध्ये टॉस केला जाईल. टेलर आहे, काय निर्णय असेल? बॅटिंगचा निर्णय आहे सर. व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचं. आपलं सरचे स्वागत आहे. हो टू प्रवीण दुगाडे सर. प्रवीण सर आलेल्या पाहुण्यांचा आपल्याला सत्कार सुद्धा करायचा आहे, त्यामुळे नक्कीच आम्ही तुमच्याकडे वळतोय. आलेले करंजावडे साहेबांचा आपण नक्कीच सत्कार करणार आहोत. जाता आमुची धर्म आमुचा, शिवसेना शिवसेना आणि फक्त शिवसेना. 19 जून 1966 साली शिवतीर्थावर नारा गुंजला, गर्व से कौम हिंदू है. आणि बाळासाहेब ठाकरे नावाचं एक नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राला आणि शिवसेना नावाची संघटना या मराठी माणसाला मिळाली. आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार लोप पावत आहेत की काय, असा ज्यावेळी समज आला, जनतेमध्ये असा समज होऊ नये त्यावेळी ते विचार जागे राहावेत यासाठी संघर्षाचा लढा उभारणारे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून पुण्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारे दीपक आबा करंजावणे यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे. दीपक आबा करंजावणे जिल्हास्तरीय शिवसेना उपजिल्हा प्रमुख पुणे, माजी उपसरपंच भुगाव, माजी उपसरपंच भुगाव, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख श्री दीपक आबा करंजावणे यांचं स्वागत इथं केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर जर चौकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक. बघा यांची निशाणी आहे धनुष्यबाण, आणि एकदा का धनुष्यातून बाण सुटला की तो निशाण्यावर लागतो. आता फलंदाजाला पहिल्याच चेंडूवर निशाणा साधायचा आहे, चौकार. पहिल्याच चेंडूवर खरं तर निशाणा साधायचा आहे, चौकार. धावफलकावर धावा लागल्यात त्या पहिल्या सत्रामध्ये 47 धावांची गरज आहे. ती चेंडू 47 धावांची गरज आहे. ती वीरेश्वर गोलंदाज चिंचोली गोव्याचा एक मेहनती खेळाडू आकाश पाटिल. तो आकाश गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे. 30 में 47 रनों की जरूरत है, 17 का फासला है रन और गेंदों के बीच. किरण स्ट्राइकर एंड पर है जिन्होंने 49 रनों की शानदार पारी खेली है, और नॉन स्ट्राइकर एंड पर जो बल्लेबाज हैं रोहित, जिन्होंने 50 रनों की शानदार पारी खेली है इस लीग में. पहली गेंद आकाश को दिखाया, पहली गेंद पे बाउंड्री आई है. करंजावणे साहब यहाँ पर देने आए हैं कुछ ना कुछ. 500 था उनकी तरफ से. पहली गेंद पर अगर बाउंड्री आती है तो बहुत ही बढ़िया. एक्शन रिप्ले में हम देख रहे हैं करजत टेनिस क्रिकेट के जरिए बैकफुट पर गए, अपर कट के सहारे इस गेंद को भेजा, थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन. मैच की तरफ हम चलेंगे. अब तक 1000 रुपए का इनाम दीपक आबा दे चुके हैं. जरूर ट्रैवल कर रहे थे वो, यहाँ से पुणे जा रहे थे, लेकिन उन्होंने देखा ये क्रिकेट का कारवा रुके और इनामों की बारिश की उन्होंने. ये डॉट गेंद आई है. गेंदबाज का एक्शन के बाद रिएक्शन आता हुआ, बल्लेबाज ने जो एक्शन किया, पहली गेंद पर बाउंड्री, उसके बाद रिएक्शन आता हुआ 4. दिनेश पाटिल साहब भी यहाँ पर बैठे हुए हैं, हमारे पुलिस पाटिल चिंचोली गोहे. बैकफुट पर गए थे, कट करने की कोशिश की थी. बाउंड्री के बाद आकाश ने सीख ली कुछ, असं म्हणतात पुढच्याच ठेच मागचा शहाणा. तो निश्चित रूप से काफी बढ़िया
निश्चित रूप से आपका कार्ड हमारे पास है, उस पर आपका फ़ोन नंबर है, हम आपको ज़रूर बुलाएंगे। लेकिन यहाँ पर नंबर मिला है 6 लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। ज़रूर दीपक अंडा करण जावड़े, हम आपको बुलाएंगे और आपके द्वारा हमें बड़ी मदद मिलेगी इस उम्मीद के साथ। हम आपके आभारी हैं कि आप आए, अपना कीमती समय दिया इस श्रृंखला के लिए। ज़रूर सर, आपको हम बुलाएंगे अगले साल संस्करण 13वें में। अक्रॉस द लाइन ये क्या हो रहा है? आकाश की धज्जियां उड़ाते हुए नजर आ रहे हैं बल्लेबाज किरण। दिनेश पाटिल थोड़े से नाराज, क्योंकि उनके नाम की ये टीम है, शायद टी शर्ट पे मैंने उनका नाम देखा था। 16-0 आखिरी मैच का टॉस हो चुका है। 25 गेंदों में 31 रनों की जरूरत। एक्शन रिप्ले में साफ नजर आ रहा था वो छक्का। तीन मैच का 281 के स्ट्राइक रेट से इन्होंने खेला है और 76 रन अब तक बनाए हैं। लेकिन आकाश को फिर से एक बार आसमान दिखाया। 25 में 31 की ज़रूरत थी, अब यह बाउंड्री आने के कारण 24 में 27 रनों की ज़रूरत। मैच देखिए, 46 रन बने थे, 47 रनों को बनाना था, लेकिन पहले ही ओवर में रन आए हैं 20। निश्चित रूप से आकाश, लोगों का प्यार हमें खींच लाया इस माइक्रोफोन पर, वरना हमें लगा था इस साल हम करेंगे कि नहीं करेंगे। स्वर्ग का द्वार देख के आए हम, सही मायने में। हाँ, निश्चित रूप से स्वर्ग का ही द्वार देख के आए, क्योंकि हमने कभी किसी का बुरा नहीं चाहा, तो स्वर्ग ही मिलेगा। चौबीस में 27 रनों की जरूरत। स्ट्राइकर एंड पर रोहित। और ये छक्का आया है। 27 रनों की जरूरत थी 24 गेंदों में, अब 23 गेंदों में 21 रनों की जरूरत। घुटने टेक दिए यहाँ पर गेंदबाजों ने इन बल्लेबाजों के सामने। एक ने 49, एक ने 50 रनों की पारी खेली है। डीजे नहीं बजेगा शायद, अब कुछ पाबंदियां है, रेसिडेंशियल जोन है। बॉन्जर को हम देख रहे हैं सामने, विट्ठल मंदिर मेला लगा रहता है यहाँ पर दिसंबर महीने में 15 दिनों का, बहुत भीड़ होती है। कौन है, कहाँ पे है? केतन सर, कुंडालकर। 26-0 ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला। 27। अरे भाई, मैंने पहली बार जब कमेंट्री की थी ना आरसी सीरीज के ग्राउंड पर, मैं खुद गया था, बोला था 2 ओवर मुझे मौका दो, अगर आपको पसंद आए तो बाद में मौका दो। शुरुआत में आपको स्ट्रगल करना ही पड़ेगा, एकदम से आपको पंच पकवान की थाली नहीं मिलेगी, उसके लिए मेहनत करना जरूरी है। ये देखिए, आर पार लड़ाई तो ये नहीं हो रही है, एक तरफा लड़ाई हो रही है, एक तरफा मारे जा रहे हैं वीरेश्वर के बल्लेबाज। 21 गेंदों में अब 16 रनों की जरूरत। कितने बाउंड्री थी? नहीं, बाउंड्री थी है। प्रशांत बंदीबड़ेकर सर हमारे अच्छे दोस्त हैं, उनके साथ 2 नए दोस्त आज मिल गए, सुमित सर और आतिश।
आतिश सर हमें मिल गए दो नए दोस्त। ये देखिए ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ। दिनेश पाटिल सर सोच रहे हैं कि ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ। चलता है क्रिकेट में, ऐसा होता रहता है। बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है। हाँ, आखिरी क्षणों तक वो रुके रहेंगे, पुलिस पाटिल जो ठहरे। तो गणेश नाना पाटिल और उनकी धाकटी मंडली पंचकुशी प्रीमियर लीग का 2026 की कोर कमेटी, इन्होंने आज की रात हमें मौका दिया। अब मेरे वादे हैं कि घर कैसे जाऊंगा मैं। आकाश है ना, ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है, छक्कों की बारिश हो रही है। दिनेश पाटिल साहब कह रहे भाई गेंदबाजों थोड़ा तो बचो, और बल्लेबाजों को कह रहे हैं भाई थोड़ा तो रहम करो। रहम नहीं किया जा रहा है कि बल्लेबाजों द्वारा। वीरेश्वर उनके फ्रेंचाइजी काफी खुश होंगे। इससे पहले वाले मुकाबले में हजार हजार रुपए के इनाम लगे थे प्लेयर्स के ऊपर। लेकिन मैंने कहा दूसरी टीम के फ्रेंचाइजी चुप बैठे हुए हैं, लेकिन उन्होंने वो चुप नहीं बैठे थे। जैसे उनकी टीम जीती, उन्होंने 5,000 का इनाम दिया उनकी टीम को। ना ना, लिया लिया। नाना के लिए जरा जोरदार तालियां। लेकिन काम पूरा किया इन खिलाड़ियों ने, अपना फटके लगाए हैं, झटके दिए हैं मैत्री ग्रुप को। 10 गेंदों में 34 रनों की शानदार पारी खेली बल्लेबाज किरण वलकुंडे ने, कैप्टन है इस टीम के। एक कैप्टन नॉक, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। देखिए ये हमारे कल के विराट कोहली है, रोहित शर्मा है, सचिन तेंदुलकर है, द्रविड़ है, दोनों खेल रहे हैं। प्रवीण देशमुख आ चुके हैं, सीनियर खिलाड़ी 40 प्लस, मास्टर के नाम से मशहूर। गेंदबाज विक्रांत। आज खोपोली प्रीमियर लीग की भी बहुत बड़ी धूम हुई थी। आकाश आप चाहिए थे, मजा आता। अभी पाटिल सर थे, उसके बाद अमित पाटिल सर थे, दिनेश ओवाल थे, मैं था। मजा आया था, बहुत मजेदार वो लीग हुई। वहां पर तुषार धुमाल एक पिंक बॉल लेकर आए थे, जहां पर छक्का आया तो 8 रन और विकेट गिरा तो 2 रन माइनस। बहुत मजा आया था। रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी मिली है, और ये थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन 47 का पीछा करते हुए टीम का टोटल 43 45। 2 ही रन की दूरी। दिनेश पाटिल साहब जरूर टीम के साथ मीटिंग करेंगे बाद में। जो हुआ उसे भूल जाओ और आने वाले कल के बारे में सोचो। दो 2019 में मनीष मुंडे का हमने स्वागत किया था कुंभली की प्रतियोगिता में। वो क्लिप उन्हें आज तक याद है, उन्होंने संभाल के रखी है। तो ऐसा होना चाहिए। प्यार तो है ही, लेकिन मोटिवेट भी किया था हमने उनको। वाह क्या क्लास है, मास्टर ने सिखाया छड़ी कैसे चलाई जाती है। टीम का टोटल 50, यानी कि 47 रनों की जरूरत थी। 50 रन पूरी किए गए और इस मैच को जीता वीरेश्वर ने, और इस मैच के प्लेयर ऑफ द मैच बनेंगे किरण वलकुंडे। राकेश संभाजी पाटील साहेब यांच्या शोभा हस्ते किरण वळकुंडे याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल।
आणि 500 रुपयाचं पारितोषिक जे दीपक आव्हा करंजावणे यांनी दिलं आहे ते सुद्धा त्याला मिळेल. जरा हे कार्ड कमिटीने जपून ठेवा, कदाचित तुम्हाला उपयोगी येईल पुढच्या वर्षी. या किरण शेठ वळकोंडे या.